काढले जातात की अभिमान वाटावा स्त्री जातीला नारी सुलताने सत्ताचा जो कबूल होता त्या महाराजा यशवंतराव होळकरांचे मल्हारराव होळकरांचे आपण वरंतर असो तर आपल्या आवाजामध्ये किती धार असली पाहिजे याची जाणीव ठेवून त्याची राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकरांचा श्रीमंत सुभेदार राजा मल्हारराव होळकरांचा महाराजा छत्रपती यशवंतराव होळकरांचा आज जावली तालुकाच्या वतीनं या मेळा गावामध्ये तहसीलदार कार्यालयात मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। वास्तविक पाहता धनगर समाज हा शेळी मेंढी पालन करून आपली उपजीविका करणारा हा आमचा समाज भटकती करून करणारा समाज आहे। तसं पाहायला गेलं तर आज जर आमच्या डोंगर कपाऱ्यातील बघितलं तर डोंगर कपाऱ्यामध्ये सर्व राहणारा हा धनगर समाज हा खरं आदिवासी जीवन जगत आहे, मागासवर्गीय जीवन जगत आहे। याचं वास्तविक सरकारनं जर कुठे इकडे तिकडे 5 राज्यात जाऊन करण्यापेक्षा त्या समितीला म्हणावं इकडे येऊन आमच्या डोंगरात बघावं की अजून पण लोकांना डालग्यात घालून ह्या ठिकाणी दवाखान्यात किंवा कुठं खाली आजारी पडले तर आणायला लागते, ही शोकांतिक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची सोय नाही, तर ज्या पाण्याची सोय 24 तास सरकार म्हणते पण इथं आम्हाला झऱ्याचं पाणी प्यायला लागते, म्हणजे लोकांना पाणी प्यायला मिळत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे लाईटची सोय नाही, डोळ्याचे काजवे करून लोक आपले साताऱ्याच्या म्हणजे आमच्या डोंगर भागातले डोळ्याची काजवे करून रस्त्याने चालतात। तेच परिस्थिती रस्त्याची आहे, तीच परिस्थिती सगळ्या शैक्षणिक जीवनाची आहे। तर हे आजपर्यंत आम्ही सगळेजण घोंगडेच टाकत आलोय अंगावर, पण इथून पुढे आमच्या अंगावर कोट कधी येणार? आरक्षण मिळाल्याशिवाय आम्हाला या पद्धतीचं कोट मिळणार नाही, तर आम्हाला शैक्षणिक बाकीच्या सर्व योजनांपासून वंचित राहावं लागते। यासाठी येणाऱ्या पिढीला आमच्या भविष्यात चांगले जीवन जगण्यासाठी या आरक्षणाची अंमलबजावणी करावी एवढीच विनंती आहे। सरकारनं कुणबी दाखले नसतानाही आज दाखले द्यायला तयार होत आहे, तर त्याचे सकल धनगर समाज जावली तालुका यांच्या वतीनं आज एसटीचं आरक्षणाची अंमलबजावणी याच्या संदर्भात सर्व समाज बांधव ते तालुक्याच्या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व समाज बांधवांचे महाराष्ट्रभर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व समाज बांधव हा रोडवरती उतरून आपले आरक्षणासाठी मागणी जी आहे ती सरकारकडे करत आहे आणि याच्याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या समाजाचं वारंवार प्रयत्न चालू आहे। तरी पण जे आताची सरकारला कुठेतरी जाग येत आहे, तरी जोपर्यंत एसटीचं आरक्षण भेटत नाही तोपर्यंत समाज हे मोर्चे आणि